चला, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आणि लगेच आपण MCQ स्टार्ट करतोय. लगेच पहिला MCQ आहे तुमच्यासाठी इथे दिलेला. पहिला MCQ काय सांगतोय ते बघा, की एक न्यूटन बरोबर, आता एक न्यूटन बरोबर किती डाईन विचारलेलं आहे त्यांनी. तर एक न्यूटन बरोबर 10⁵ म्हणजे 10⁵ डाईन. तर 10⁵ म्हणजे काय, तर 10 वर किती शून्य आहे, इथे 5 शून्य आहे. तर याला म्हणायचं 10⁵. तर एक न्यूटन बरोबर काय आहे, 10⁵. हे त्यांचं उत्तर आहे. आता इथं एक पाऊंड बरोबर किती न्यूटन सांगितलंय त्यांनी, तर एक पाऊंड बरोबर किती, इथे 4.4 न्यूटन इथे दिलेलं आहे. तर हे जे दोन पहिले क्वेश्चन आहे, तर हे तर जास्त काही तुम्हाला परीक्षेला विचारणार नाही हा, पण जनरल तुम्हाला हे दोन माहित पाहिजे. आता तिसरा MCQ तुमच्यासाठी, 1 किलोग्रॅम मीटर बरोबर किती जूल. काय विचारलंय त्यांनी, 1 किलोमीटर ग्राम बरोबर किती जूल, तर 1000 जूल इथे आहे. आलं लक्षात तुमच्या हे. हा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन हा, की 1 किलो वॅट बरोबर किती HP. 1 किलो वॅट बरोबर किती HP. चला, तर इथं हा क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन बरोबर आहे का बघा बर का. बरोबर दिलाय. आता इथे त्यांनी थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन कसा टाकला बघा, तुम्हाला त्यांनी बनवलंय. म्हणजे इथं काय आहे, की 1 HP बरोबर, 1 HP बरोबर किती आहे, 746 वॅट आहे. 1 HP बरोबर किती, 746 वॅट. तर मग त्यांनी विचारलं की 1000 वॅट बरोबर किती HP. तर कसं काढता येईल तुम्हाला, डायरेक्टली तुमच्या यानं पण काढू शकता तुम्ही, नाही इथे, हा बरोबर. तर इथे तुमचं लॉजिक लावून सुद्धा तुम्ही काढू शकता, किंवा मग सरळ सरळ जसं इथं गणित म्हणून वापरून सुद्धा काढू शकता तुम्ही. इथे बघा, इथे काय दिलंय, 1 HP बरोबर किती, 746. तर किती HP, 1000 बरोबर किती HP असं. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 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 करू शकता तुम्ही. याला याला गुलायचं आणि यांना, म्हणजे काय होईल, 1000 भागिले किती येत आहे, 746. 1000 भागिले 746 मग किती येईल, तर 1.34 HP. 1.34 HP म्हणजे 1000 वॅट बरोबर किती, 1.34 HP इथं येत आहे. आता इथे त्यांनी दोन आहे, दोन पद्धती आहेत HP च्या. एक 746 आहे आणि एक किती आहे, 735. अशा दोन आहे. तर या दोन्हीची तुम्हाला किंमत माहित पाहिजे. तर एक जे, ठीक आहे, 735.5 म्हणजे जवळपास कन्सिडर करा 735. तर एक कोणती पद्धत आहे, एक ब्रिटिश पद्धत, आणि दुसरी कोणती आहे सांगा. चला, ब्रिटिश पद्धत आणि एक मॅट्रिक पद्धत. तर आपण कोणती पद्धत वापरतो सांगा. आपण काय घेतोय सगळ्यात जास्त, कधी पण 746 घेत असतो आपण, 746 पद्धत. तरी तर आपण काय करतो, मॅट्रिक पद्धत वापरतो, आणि ही झाली तर ब्रिटिश पद्धत. आलं लक्षात तुमच्या. हे दोन्ही पण लक्षात ठेवायचे, कधी कधी तुम्हाला हे विचारल्या जाऊ शकतात असं. नेक्स्ट MCQ, कोणतीही मोटरच्या शाफ्टवर मिळणाऱ्या यांत्रिक शक्तीला काय म्हटलं जातं. तर जी शाफ्टला, म्हणजे एक मोटर आहे ही, आणि ह्या मोटरच्या शाफ्टला मिळणारी पॉवर जी आहे, तर ह्या मोटरच्या शाफ्टला मिळणारी पॉवर कोणती असते, ती HP असते, म्हणजे हॉर्स पॉवर असते ती. म्हणजे ब्रेक
हॉर्स पॉवर. काय असते? ब्रेक हॉर्स पॉवर. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मोटरच्या याच्यावर दाखवलेली कोणती पॉवर असते? ती मोटरच्या याच्यावर समजा इथं लिहिलेले मोटरवर 5 HP, तर कोणती पॉवर असते ती मग? तर ती शाफ्टची पॉवर असते. RPM दिलेलं असतं, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. यंत्राकडून मिळणारी पॉवर व यंत्र चालवण्यासाठी आवश्यक दिलेली पॉवर यांच्या गुणोत्तरास काय म्हटल्या जातं? म्हणजे यंत्राकडून मिळालेली पॉवर म्हणजे सरळ सरळ काय म्हणायचंय की जे आपण यंत्राला दिलेली पॉवर आणि यंत्राकडून मिळवलेली पॉवर, म्हणजे यंत्राला दिलेली म्हणजे इनपुट आणि यंत्राकडून मिळवलेली म्हणजे काय? ओपी म्हणजे आउटपुट. तर याच्या गुणोत्तरास काय म्हटलं जातं? तर इनपुट भागिले, इथं बघा इथे तुम्ही काय दिलेलं इथं, त्याला काय म्हणतो आपण? इफिशियन्सी म्हणतो, कार्यक्षमता. तर कार्यक्षमता कशी आपण हे करतो? इनपुट भागिले आउटपुट भागिले इनपुट. आउटपुट भागिले काय आहे? इनपुट. तर याला म्हणायचं इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा 7 नंबर. 3 फेज 440 व्होल्ट 0.85 पॉवर फॅक्टर अल्टरनेटरला 50 एम्पियरचा लोड जोडल्यास त्याची कार्यक्षमता 85 असल्यास तर त्याची ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे HP मध्ये काढायचंय. काय काढायचं? HP मध्ये काढायचं आहे. कसं काढता येईल? ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे कार्यक्षमता इफिशियन्सी बरोबर काय आहे? आउटपुट भागिले इनपुट. म्हणजे आपल्याला काय हॉर्स पॉवर काढायची म्हणजे काय करायचं? हे त्यांनी काय सांगितलं? ब्रेक हॉर्स पॉवर म्हणजे आउटपुट काढायचं आहे. मग सगळ्यात पहिले आपल्याला इफिशियन्सी माहिती आहे किती आहे? 85%. आणि मग आता आपण काय करू? इनपुट काढू. तर इनपुट पॉवर म्हणजे काय आहे? इनपुट पॉवर किती आहे बघा? इनपुट पॉवर म्हणजे इथं बघा, व्होल्टेज गुणिले करंट गुणिले पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय. पी बरोबर किती आहे? पी बरोबर किती आहे? व्ही गुणिले आय गुणिले कॉस फाय. आता इथं त्यांनी 3 पेज म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? 3 पेज. 3 पेजला इथं काय राहील? वर्गमुळात 3 व्ही आय कॉस फाय असं इथं असेल. मग बघा इथे आता वर्गमुळात 3 ची किंमत किती येते सांगा बरं का? तुम्हाला सांगितली होती मी मागे. 1.73 गुणिले व्होल्टेज किती आहे? 440 गुणिले करंट किती आहे? 50 गुणिले 0.85 म्हणजे पॉवर फॅक्टर. चला किती येत आहे सांगा मला? पॉवर किती येते? 1.73 येत आहे का? ठीक आहे. 1.73 ही वर्गमुळात 3 ची किंमत आहे. गुड. आता वर्गमुळात 1.73 गुणिले 440 गुणिले 50 गुणिले 0.85 करा बरं का किती येत आहे? चला. चला कॅल्क्युलेशन करा. गणित येतं का तुम्हाला? याचं कॅल्क्युलेशन करा. चला. कुणी केलंय? कृष्णाने. ठीक आहे. 32,351 32,351 आलंय का? 32,351 सगळ्यांचं 32,351.
आता हे काय आलंय आपलं, हे आहे किती वॅट मध्ये, हे किती आलंय आपलं वॅट मध्ये आले. आता आपल्याला याला HP मध्ये करायचंय, तर 32,351 भागिले 746 करा, किती येत आहे आता? 32,351 भागिले 746. 43.36. 43.36 न कस काय? बरं ठीक आहे, इथं मग त्यांनी मला वाटतं दुसरी किंमत घेतली काय करून. हे घ्या इथे 735 घ्या. चला 735 घ्या. 735.5. 735.5 घ्या मग. 735च घ्या लागलं असतं. 735 घ्या. 1 HP बरोबर किती? 735 किंमत घ्या. इथं त्यांनी सांगितलंच नाही आपल्याला. 44 येत आहे 735 घेतल्यानंतर. ओके ओके ओके, इथं आपलं मिस्टेक झालेली आहे. ठीक आहे, एक मिनिट. इथे आपली जी हे पॉवर काढली ना आपण, त्याला इफिशियन्सी न मल्टिप्लाय करायचंय आपल्याला. 32,351. एक मिनिट, इथं आपलं एक राहिलेलं आहे. 32,351 जे आहे 32,351 गुणिले करा इथे त्याला किती ना 0.85 ने गुणिले करा. आता चला 0.85 ने गुणिले करा त्याला. 32,351 गुणिले 0.85. 27,498. गुड. ठीक आहे. आता 27,498 जे आहे, 27,498 याला भागिले 746 करा. आता याला भागिले 746 करा. असं कसं होतंय? 36 कस काय येते? 735 न करा बरं का. मग आता 735 न करून बघा बरं का. 51 इथं उत्तर आलंय का यांचं चुकलेलं आहे? मग कॅल्क्युलेशन बघा व्यवस्थित. त्या डायरेक्ट घेतलं त्यांनी, 3 पेज घेतलं नाही. चला इथे काहीतरी मिस्टेक दिसते मला. उत्तर येत नाहीये इथे. 51 HP दिलंय त्यांनी. ठीक आहे, हा पेंडिंग मध्ये क्वेश्चन ठेवा, मला सॉल्व्ह करून बघावा लागेल तो. ठीक आहे, मी एकदा सॉल्व्ह करून बघेल त्याला. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ तोपर्यंत आपण. हा, 1000 वॅट पॉवर बल्ब 1 तास चालू ठेवल्यास व त्यात 1 किलोवॅट ऊर्जा खर्च झाल्यास त्याला डॅश डॅश म्हणतात.
बघा काय सांगितलं त्यांनी, 1000 वॅट पॉवर बल्ब 1 तास चालू ठेवल्यास, म्हणजे 1000 वॅटचा बल्ब आहे आणि 1 तास चालला तर तो किती 1 युनिट खर्च करणार आहे, 1 किलो वॅट ऊर्जा खर्च करतो, तर त्याला काय म्हणतो बीओटी. बीओटी म्हणजे काय, बोर्ड ऑफ ट्रेड. काय म्हणतो आपण याचा लॉंग फॉर्म काय आहे बीओटीचा, लॉंग फॉर्म काय, लॉंग फॉर्म, फुल फॉर्म, लॉंग फॉर्म, बीओटी. बीओटी काय आहे, बोर्ड ऑफ ट्रेड. काय, बोर्ड ऑफ ट्रेड. बोर्ड ऑफ ट्रेड हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही, बोर्ड ऑफ ट्रेड. नंतरचा क्वेश्चन बघा इथे दिलेला आहे की मंडळाचा रेजिस्टन्स आर व पॉवर पी असल्यास मंडळाचा प्रवाह म्हणजे आय काढा. काय काढायचं आहे, आय काढायचं आहे. तर कसं येतं याचं सूत्र, आर आणि पी दिलेलं आहे, मग इथं काय काढायचं आहे आपल्याला, प्रवाह काढायचा आहे, प्रवाह म्हणजे करंट काढायचा आहे. तर कसं येईल, सूत्र कोणते कोणते आहे प्रवाहाचे मला सांगा बरं का. प्रवाहाचे सूत्र P इज इक्वल टू व्ही गुणिले आय. काय आहे, व्ही गुणिले आय. P इज इक्वल टू व्ही चा वर्ग भागिले आर. आता सगळ्यात महत्वाचं बघा इथं बघा, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, पी दिलेला आहे आणि आर दिलेला आहे, पॉवर आणि रेजिस्टन्स दिलेला आहे. तर काय काढायचं आहे आपल्याला, आय काढायचं आहे. कसा काढता येईल, हा बरोबर. अजून एक सूत्र आहे पॉवरचं, पी इज इक्वल टू काय आहे, आय स्क्वेअर आर दिलेला आहे. मग आता हे दोन सूत्र आपल्याला इथं लागत नाही वरचे, कारण या सूत्रामध्ये पी आणि आर दिलेला आहे आणि आय आपण काढू शकतो. मग ते सूत्र वापरू आपण इथे. काय करू, ते सूत्र वापरू इथे. म्हणजे तुम्हाला संपूर्ण सूत्र कोणतं वापरायचं हे तुम्हाला जमलं पाहिजे तिथे. तर पी इज इक्वल टू काय आहे, आय स्क्वेअर आर. मग आपल्याला आय काढायचं आहे, तर आयला थोडं इकडं वेगळं ठेवायचं, आयचा वर्ग बरोबर. आता हा आर काय करेल, हा इकडे गुणिले मध्ये तिकडं भागिले मध्ये जाईल, पी भागिले आर होऊन जाईल. मग काय येईल, आपल्याला फक्त आय काढायचा, आयचा वर्ग नाही काढायचा. मग आयचं वर्गमूळ काढलं तर किती राहील, आयच्या वर्गाचं वर्गमूळ काढलं तर काय राहील तिथं, आय राहील. याचं वर्गमूळ निघत नाही, म्हणून याला काय करायचं, वर्गमुळात टाकून द्यायचं. म्हणजे काय उत्तर येईल, वर्गमुळात पी भागिले आर, हे त्याचं उत्तर असेल. असं तुम्हाला सोल्युशन काढता आलं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. एकदम सोपं आहे. पॉवरचे सूत्र वगैरे हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे तुम्ही. आता नंतरच बघा इथे 10 नंबरचा क्वेश्चन आहे की 1 किलो ओहम, 2 किलो आणि 7 किलो ओहम रेजिस्टन्स एकसर मध्ये 30 व्होल्ट सप्लायला जोडल्यास त्यातून करंट काढा. चला उत्तर काढा. सगळ्यात पहिले मला बघू द्या कोणाकोणाला उत्तर देतंय, बादमध्ये मी एक्सप्लेन करून सांगणारच आहे. चला काढा उत्तर. सगळ्यात पहिले उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे कृष्णा. कृष्णा, स्वप्नील, प्रतिभा, शुभांगी, ज्योती, आदित्य, अजून काय आहे ते नाव पण वाचता येत नाही. ठीक आहे, पण किती उत्तर दिलंय, 3 एम्पियर दिलंय का. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय करायचं म्हणजे काय सांगितलेलं आहे इथं, रेजिस्टन्स दिलेले एकूण रोध काढून घ्यायचा. एकूण रोध किती होतो यांची बेरीज करायची. 1 प्लस 2 प्लस 7 म्हणजे किती झालंय, 10 किलो ओहम. चला रेजिस्टन्स मिळाला आपल्याला 10 किलो ओहम. आता काय आहे,
लगेच सूत्र वापरायचं. कोणतं सूत्र वापरायचं? I इज इक्वल टू व्ही भागिले आर सूत्र वापरायचे. तर व्ही किती दिलेलं आहे इथे? व्ही दिलेला आहे 30 आणि हे किती दिलेलं आहे? 10. पण 10 काय आहे? 10 किलो ओम आहे. किती आहे? 10 किलो ओम आहे. मग 10 किलो ओम आहे, तर मग इकडे काय होतंय? आता हा किलो आहे म्हणजे इथं काय आहे? 10 वर 3 शून्य आहे खाली, म्हणजे काय येईल उत्तर? मग इथे 0.0 काय येईल? 003. 0.003. आणि याला मिली मध्ये लिहायचं तर काय करायचं? काय लिहायचं? 3 मिली एम्पियर. म्हणजे हा डॉट तीन वेळ इथं सरकत जातो, म्हणजे 3च्या नंतर डॉट येतो, म्हणजे 3 मिली एम्पियर इथे उत्तर येतं. आणि 30 बघा इथे असं नाही करायचं डायरेक्टली की 30 भागिले 10 3 येईल. पण 3 आता इथे ठीक आहे, इथे त्यांनी इथं मग 3 कोणते आहे? 3 एम्पियर आहे का मिली एम्पियर आहे ते बघायचं इथे. नाही तर तुम्हाला आता 3 तर उत्तर काढलंय तुम्ही, पण मग 3 मिली एम्पियर आहे की एम्पियर आहे हे गरजेचं आहे तिथे. तर इथं किलो मध्ये दिलेलं होतं, आपण किलो न भागतोय म्हणजे किती? 30 भागिले किती आहे? किती आलंय? 10 किलो आहे, म्हणून याला किती शून्य आहे? 3 शून्य अजून, म्हणजे किती आहे हे? 30 भागिले 10,000 आहे ते. त्याच्यामुळे काय येतंय तिथे? मिली मध्ये येईल. हे लक्षात ठेवायचं तुम्ही, नाही तर एम्पियर करून टाकसान फॉर्म मध्ये होऊन जाईल सगळं घोळ. नंतरचा क्वेश्चन आहे बघा. हीटरचा करंट रेटिंग 4 एम्पियर असल्यास आणि 240 सप्लाय जोडल्यास विद्युत प्रवाह म्हणजे शक्ती काढायची आहे. चला शक्ती काढा लवकर. किती येत आहे? 960. ठीक आहे. सरळ सरळ इथं काय करायचंय तुम्ही? पी बरोबर काय करायचं आहे? व्ही गुणिले आय सूत्र वापरायचं आहे. व्ही किती दिलेलं आहे तुम्हाला? 240 गुणिले आय किती आहे इथे दिलेला? 4 एम्पियर. मग 25 च्या ऐवजी काय करायचं? 24 च्या ऐवजी डायरेक्ट 25 चोक 100 आणि -4 करायचे म्हणजे 96 आणि 0 जशाला तसा म्हणजे 960 वॅट इथं उत्तर आलंय सगळ्यांचं. आता नंतरचा MCQ बघा इथे दिलेला आहे की 200 वॅटचे बल्ब समांतर व नंतर एकसर मध्ये जोडल्यास दोन्ही मंडळाची खर्चिक पॉवर काढा. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की 100 वॅटचे पहिले काय समांतर म्हणजे पॅरलल मध्ये जोडले. समजा पहिले काय केलंय त्यांनी? पहिले हा बल्ब कसा जोडला इथे? दोन्ही बल्ब पॅरलल मध्ये जोडले. तर पॅरलल मध्ये सरळ सरळ काय 100 म्हणजे किती? 200 वॅट खर्च होईल. काय होईल? 200 वॅट इथं खर्च होईल. आता पॅरलल मध्ये 200 वॅट खर्च होते, परंतु आता त्यांनी विचारलं की एकसर म्हणजे सिरीज मध्ये किती होईल? तर मग काय करायचं? 100 गुणिले 100 भागिले काय आहे? 100 प्लस 100 असं करायचं. हे सूत्र वापरायचं. मग 100 प्लस 100 हे किती होतं तिथे? हे किती होईल याच्या जागी? 200. वरती काय आहे? 100 गुणिले 100 खाली किती होते? 200. 100 एक 100, 100 दुने 200. वरती राहिले 100, इकडे वरती 100 खाली राहिले 2. बे एक बे बे पंचे 10 म्हणजे 5 आणि हा शून्य जशाला तसा म्हणजे 50 वॅट. म्हणजे पॅरलल मध्ये पॉवर किती खर्च होईल? तर 200 वॅट आणि सिरीज मध्ये किती होईल? तर 50 वॅट होईल. आलं लक्षात तुमच्या? हे बेसिक क्वेश्चन आहेत, इम्पॉर्टंट आहेत, महत्वाचे आहेत, चांगले क्वेश्चन आहेत. चला नेक्स्ट 13 नंबरचा सॉल्व करा की 40 वॅट व 60 वॅट लॅम्प मधील रेजिस्टन्सची तुलना करा. म्हणजे तुलना म्हणजे कोणत्या याचा रेजिस्टन्स जास्त राहील सांगा? कोणत्या याचा रेजिस्टन्स? हा फॉर्म्युला वापरा. P इज इक्वल टू व्ही चा वर्ग भागिले आर. म्हणजे ज्याची पॉवर जास्त त्याचा रेजिस्टन्स कमी. कोणत्या याची पॉवर जास्त आहे?
60 वॅटची जास्त आहे म्हणजे त्याचा रेजिस्टन्स कमी आहे. 60 वॅटचा कमी आहे आणि 40 वॅटचा काय आहे जास्त आहे. नंतरचा क्वेश्चन 14 नंबरचा सॉल्व करा की विद्युत मंडळाची विद्युत शक्ती करंट व रेजिस्टन्स सूत्र. एकदम सोपं सूत्र आहे I चा वर्ग I²R. आताच सांगितलं की P इज इक्वल टू I चा वर्ग भागिले गुणिले R आणि याला गुणिले T जर केलं तर हा जूलचा नियम होऊन जातो. गुणिले T जर केलं तर तो झाला जूलचा नियम. नंतरचा क्वेश्चन घ्या इथे. नंतरचा क्वेश्चन दिलेला आहे की हीटर एलिमेंटचा विरोध मोजण्यासाठी त्या सूत्र वापरतात. हे रोध रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणतं सूत्र वापरलं जाईल. तर बघा W म्हणजे पीच. W म्हणजे काय पी आपण असं पण लिहू शकतो. W बरोबर I चा वर्ग गुणिले R म्हणजे मग आपल्याला रेजिस्टन्स काढायचा आहे तर काय येईल इथे हा इकडं गुणिले इथं भागिले मध्ये जाईल म्हणजे R बरोबर काय येईल W भागिले I चा वर्ग. कुठे आहे W भागिले I चा वर्ग तर पहिल्या याच्यामध्ये आहे ऑप्शन करेक्ट आहे. W भागिले I चा वर्ग. आता बघू आपण नेक्स्ट MCQ बघू इथे. इथं दिलेलं एक 1 kWh हा डॅश एकक आहे. कशाचं एकक आहे kWh तर विद्युत ऊर्जेचं एकक आहे. विद्युत शक्तीचं एकक काय सांगा. ठीक आहे विद्युत ऊर्जेचं एकक आहे याचं एकक आहे kWh आणि विद्युत शक्तीचं एकक सांगा. बरोबर कृष्णाने उत्तर बरोबर दिलेलं आहे. विद्युत शक्ती म्हणजे काय पॉवर. तर पॉवरचं एकक काय पॉवरचं एकक वॅट. काय आहे वॅट. पॉवरचं एकक काय आहे वॅट. विद्युत प्रवाहाचं एकक सांगा. चला विद्युत प्रवाहाचं एकक सांगा. काय विद्युत प्रवाहाचं एकक तर विद्युत प्रवाह म्हणजे करंट. विद्युत प्रवाह म्हणजे काय करंट. करंटचं एकक काय एम्पियर. एम्पियर आणि कुलम पर सेकंद असे दोन एकक आहे त्याचे. असं कन्फ्यूज व्हायचं नाही. विद्युत प्रवाहाचं एकक काय आहे एम्पियर आणि कुलम पर सेकंद. EMF चं एकक काय सांगा. गुड व्होल्ट. EMF चं एकक काय याचं व्होल्ट एकक आहे. नंतर 1 जूल प्रति सेकंद बरोबर काय आहे तर 1 जूल प्रति सेकंद बरोबर 1 एम्पियर. काय आहे 1 एम्पियर. विद्युत ऊर्जेचे एकक काय आहे तर आताच बघितलं आपण किलोवॅट हवर. इथे काय आहे विद्युत ऊर्जेचं एकक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की समान व्होल्टेज रेटिंग साठी 25 वॅट व 100 वॅट बल्बचा रेजिस्टन्सचं प्रमाण. तर आता याच्यात आपण बघितलेलं आहे काय प्रमाण आहे याचं तर याच्या पॉवरच्या विरुद्ध राहील याचं. तर याचं किती राहील याचं 1 राहील आणि याचं किती राहील 4 राहील. आलं लक्षात तुमच्या. त्याच्या विरुद्ध राहील. तर हे उत्तर असेल त्याचं. नंतर बघा खालीलपैकी कोणत्या बल्बचा विरोध सर्वात कमी असतो म्हणजे सगळ्यात कोणत्या बल्बचा रेजिस्टन्स सर्वात कमी सांगा बरं का. सर्वात कमी रेजिस्टन्स कोणत्या बल्बचा आहे तर इथे 220 वॅटचा आहे. कारण P इज इक्वल टू काय V चा वर्ग भागिले R. ज्याची पॉवर जास्त त्याचा रेजिस्टन्स कमी म्हणून इथं काय आहे
सगळ्यात जास्त 220 वॅट बल्बचा रेजिस्टन्स काय आहे, कमी आहे. नंतर बघा, खालीलपैकी कोणत्या रेजिस्टन्स भौतिक दृष्ट्या आकाराने मोठा आहे. चला, कोणता रेजिस्टन्स आकाराने मोठा असेल, तर जो जास्त म्हणजे ज्याचं वॅटेज जास्त आहे, काय ज्याचं वॅटेज जास्त आहे तो आकाराने काय असणार आहे, मोठा असणार आहे. म्हणून किती, 150 आपलं हा जो आहे 50 वॅटचा रेजिस्टन्स हा आकाराने काय असणार आहे, मोठा आहे. नंतर जर एलईडी बल्ब 12 व्होल्ट सप्लायला जोडल्यास तो 120 मिली एम्पियर करंट घेतो, तर त्याचा रेजिस्टन्स काढा. चला, हे 22 नंबरचं गणित सॉल्व करा. 22 नंबरचं गणित सॉल्व करा. आता बघा, इथं काय करायचंय, I = V भागिले R हे सूत्र वापरायचंय. पण आपल्याला काय काढायचंय, R म्हणजे हा भागिले मधला काय येईल, इकडे गुणिले मध्ये, हा इकडे जाईल. म्हणजे काय येईल, R बरोबर काय आहे, V भागिले I. काय, V भागिले I. मग इथं V किती दिलेला आहे ते बघा, तर 12 व्होल्ट. आणि हा किती दिलाय, 120. आता इथं मिली एम्पियर दिलेला आहे. काय दिलेलं आहे, मिली एम्पियर. मग खाली मिली असन तर इकडे वरती जाताना किलो होऊन जातो तो. म्हणजे हे 3 शून्य कुठे येऊन जाईल, वरती येऊन जाईल. मग 120 आणि 120 कटले म्हणजे इथं राहिला किती, 100. तर किती येईल, 100 ओम त्याचं उत्तर येईल. तर हे तुम्हाला फास्ट जमलं पाहिजे, कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे. ते कॅल्क्युलेशन तुम्हाला अवघड जात असेल तर काही खरं नाही. मग नंतरचा क्वेश्चन बघा, इथे नंतरचा क्वेश्चन आहे, जर एखादा विद्युत मंडळ 0.5 एम्पियर करंट घेताना 10 वॅट विद्युत ऊर्जा खर्च करत असेल तर व्होल्टेज काढायचं आहे. व्होल्टेज काढायचं आहे म्हणजे इथं P बरोबर काय करायचं आहे, V गुणिले I हे सूत्र वापरायचं आहे. मग काय काढायचं, व्होल्टेज काढायचं आहे म्हणजे पॉवर किती दिलेली, पॉवर किती दिलेली आहे, 10 बरोबर V आणि गुणिले काय आहे, 0.5 एम्पियर काय इथं करंट. मग हा इकडे जाताना गुणिले असताना हा भागिले जाईल. म्हणजे V बरोबर काय आहे, 10 भागिले 0.5. मग 10 भागिले 0.5. तर मग दोन्ही संख्येचा जवळ पॉईंट आला पाहिजे, म्हणजे 0.0 द्यायचा. मग पॉईंट कटून जाईल. मग वरती राहिले 100, खाली किती आहे, 5. 5 1 5, 5 2 10, म्हणजे किती, 20 व्होल्टेज. किती आहे, 20 व्होल्टेज. असं आलं पाहिजे तुम्हाला कॅल्क्युलेशन. गुणाकार भागाकार पॉइंटचा हे जमणं गरजेचं आहे. आता नंतरचा आहे, नंतरचा क्वेश्चन सॉल्व करा तुम्ही. हा की 10, आता इथं हे काय दिलेलं आहे, मायक्रोवॅट बरोबर किती मिलीवॅट. चला, 10 मायक्रोवॅट बरोबर किती मिलीवॅट असं विचारलेलं आहे त्यांनी. तर कसं सॉल्व करता येईल, तर 10 मायक्रोवॅट आहे इथे. तर पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, 3 घरं काय करावं लागेल, इकडे जावं लागेल. मग इकडे आहे का, इकडे तर 2च घरं आहे. मग इथं 1 शून्य द्यायचं, 1 2 3 म्हणजे इथं, आणि इथं 0 म्हणजे 0.1 म्हणजे 0.01 काय, मिली वॅट. आलं का लक्षात तुमच्या, हे जमलं पाहिजे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन. ठीक आहे, बाकीचे विद्यार्थी जमताय का. आता बघा, 1 वॅट बरोबर, आता इथे यांनी विचारलेलं की 1 वॅट बरोबर काय, तर 1 वॅट बरोबर काय आहे, जूल प्रति सेकंद. काय आहे, जूल प्रति सेकंद. आता इथं जूलचा नियम विचारलेला आहे त्यांनी, जूलचा नियम. तर जूलचा नियम आत्ताच सांगितला मी तुम्हाला, काय आहे, I² R × T.
हा झाला जूलचा नियम, म्हणजे क त्याचं उत्तर आहे. आलं लक्षात तुमच्या हे जूलचा नियम. आता नंतरच बघा 27 नंबरचा क्वेश्चन आहे की किर्चॉफच्या व्होल्टेज नियमानुसार, म्हणजे KVL किर्चॉफचा व्होल्टेजच्या नियमानुसार आय आर ड्रॉपची बेरीज व EMF ची बेरीज बंद विद्युत मंडळात डॅश असते, तर किती असते? 0. तर कसं असतं बघा, हे क्लोज विद्युत मंडळ आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे. इथं आपण काय दिलेलं आहे, इथे 20 व्होल्ट असेल, इथं 15 व्होल्ट. या व्होल्टच्या अक्रॉस किती? 15, आणि याच्या अक्रॉस 5. तर किती होईल? 20 बरोबर किती? 15 प्लस 5. मग किती लिहितं? हे 20, म्हणजे हे झाले 20. मग हे इकडे येताना काय होईल? मायनस होईल, म्हणजे 20 मायनस 20 किती राहते? 0. त्याच्यामुळे त्याची बेरीज किती असते? 0 असते. हे लक्षात ठेवायचं तुम्ही. त्याला म्हणायचं KVL. हा, इथं विचारलं 1 HP बरोबर. आता इथं बरोबर त्यांनी दिलेलं आहे 1 HP बरोबर 746 वॅट, आणि इथं दिलंय 735.5 वॅट. तर हे जे आहे हे ब्रिटिश मध्ये आहे. कोणत्या मध्ये आहे? ब्रिटिश मध्ये आहे. आणि हे कशामध्ये आहे? मॅट्रिक मध्ये आहे. बी पण असू शकतो. तर ते त्यांनी विचारलंच नाही, कशामध्ये विचारलं त्यांनी सांगितलंच नाही, ब्रिटिश मध्ये की मॅट्रिक्स मध्ये. तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकतो आपण इथे. या क्वेश्चनवर असा क्वेश्चन आला परीक्षेला, तर आपण ऑब्जेक्शन घेऊ पण शकतो, त्याच्यावरती दोन्ही उत्तर बरोबर आहे. त्याच्यामुळं दोन्ही उत्तर त्यांना बरोबर द्यावं लागतील. ज्यांनी 746 केलं, काही जणांनी 735 केलं. तर नंतर बघा 1 किलोवॅट हवर बरोबर किती? आता 1 किलोवॅट हवर बरोबर किती त्यांनी विचारलेलं आहे. तर 1 kWh बरोबर काय आहे? 860 किलो कॅलरी. किती आहे? 860 किलो कॅलरी. हे पण लक्षात ठेवायचं तुम्ही, 860 किलो कॅलरी. 1 किलोवॅट हवर बरोबर काय आहे? 860 किलो कॅलरी. आता इथं दिलंय त्यांनी 1 किलोवॅट हवर. आता 1 किलोवॅट हवर बरोबर किती त्यांनी दिलेला आहे. तर हा क्वेश्चन ऑलरेडी आपला झालेला आहे. नंतरचा क्वेश्चन बघू, 1 किलो कॅलरी बरोबर. आता इथं त्यांनी विचारलेलं आहे की 1 किलो कॅलरी बरोबर किती? काय आहे? 1 किलो कॅलरी बरोबर किती? तर इथे बघा, तर एक कॅलरी बरोबर काय आहे? 1 कॅलरी बरोबर काय आहे? तर 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. किती आहे? 4.18 जूल 1 कॅलरी बरोबर. मग 1000 बरोबर किती येईल? तर याला काय करावं लागेल? तुम्हाला 1000 न गुणावं लागेल. मग 4.18 ला 1000 न गुणलं तर किती येईल? 4180 जूल. आलं लक्षात तुमच्या? तर हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं. असं आता इथं किलो कॅलरी, पण 1 कॅलरी बरोबर किती? आपण म्हणतो ना आपली कॅलरी बर्न झाली, कॅलरी. तर 1 कॅलरी बरोबर किती? 4.18 किंवा 4.18 किंवा 4.2 असं पण आपण म्हणू शकतो. 4.2 जूल. आता इथं बघा, इथे SI युनिट मध्ये कार्याचं एकक काय आहे? कार्य म्हणजे काय? वर्क. कार्य म्हणजे काय? वर्क. तर वर्कचं एकक काय आहे? वॅट, म्हणजे W पर सेकंद, म्हणजे वॅट पर सेकंद. काय आहे? वॅट पर सेकंद. कार्याचं एकक काय आहे? वॅट पर सेकंद. आता नंतरचा MCQ बघा इथे. नंतरचा MCQ काय सांगतो की कंडक्टर मध्ये करंट वाहताना निर्माण होणारी उष्णता डॅशच्या समप्रमाणात असते. म्हणजे
कंडक्टर मध्ये आता कशाच्या समप्रमाणात असते, तर आपण बघितलं उष्णता नियम, हीट बरोबर काय बघितलं आपण, I² R. तर कशाच्या समप्रमाणात आहे, आता इथं फक्त रेजिस्टन्स दिलं नाही, तर इथं काय आहे, करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे आणि रेजिस्टन्सच्या पण समप्रमाणात आहे, रेजिस्टन्सच्या सुद्धा समप्रमाणात आहे. चला नंतरचा क्वेश्चन बघू आता आपण. नंतरचा क्वेश्चन आहे की कंडक्टर मध्ये करंट वाहताना निर्माण होणारी उष्णता साठी डॅश डॅश नियम वापरतात. तर कोणता नियम आहे तो, जूलचा नियम. कोणता नियम आहे, उष्णतेचे संबंधित नियम कोणता आहे, जूलचा नियम आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की वॉटर हीट बॉयलर मध्ये हीट डॅश डॅश पद्धतीने स्थलांतरित होते. आता बघा इथं हीट कोणत्या याने स्थलांतरित होते. आता एक आहे कंडक्शन, एक काय आहे कंडक्शन, एक काय आहे कन्व्हेक्शन आणि हे काय आहे रेडिएशन. आता कंडक्शन म्हणजे काय, तर कंडक्शन म्हणजे काय, तर आता सगळे असे काय असतात, हा कंडक्टर आहे, अणू एकमेकाला काय करतात असे चिपकून, म्हणजे एक सॉलिड पदार्थातून काय होतात, उष्णता ट्रान्सफर होते, त्याला काय म्हणायचं, कंडक्शन म्हणायचं. काय म्हणायचं, कंडक्शन. आणि कन्व्हेक्शन नंतर काय आहे, कन्व्हेक्शन. आणि एक आहे रेडिएशन. तर आता रेडिएशन बघू, रेडिएशन म्हणजे काय, तर हीट इथं काय, इथं हीट आहे, पण रेडिएशन द्वारे म्हणजे काय, तर त्याच्या झळायाद्वारे, अशी झळायाद्वारे काय होते, इकडं पण उष्णता लागते, तर त्याला काय म्हणायचं, रेडिएशन म्हणायचं. आता कन्व्हेक्शन म्हणजे काय, काय आहे कन्व्हेक्शन म्हणजे काय, तर या कन्व्हेक्शन द्वारे हीट कशी ट्रान्सफर होते बघा. कन्व्हेक्शन द्वारे हीट कशी ट्रान्सफर होते, तर इथं जो आहे, तर इथं डायरेक्टली एकाच कंडक्टर मधून होते आणि इथं काय होतो, कॉन्टॅक्ट येतो. इथे काय होतो, कन्व्हेक्शन मध्ये कॉन्टॅक्ट आणि रेडिएशन मध्ये कॉन्टॅक्ट येत नाही. डायरेक्ट रेडिएशन द्वारे तिथे काय होते, हीट ट्रान्सफर होत असते. तर वॉटर हीट बॉयलर मध्ये काय, कंडक्शन द्वारे, म्हणजे पाण्यामधून सुद्धा काय होतं, करंटचं कंडक्शन होतं, त्याच्यामुळे कंडक्शन द्वारे तिथे काय होते, करंट हीट उष्णता वाहत असते. नंतर बघा 36 नंबरचा क्वेश्चन आहे, इलेक्ट्रिकल आयन मध्ये डॅश डॅश पद्धतीने उष्णता स्थलांतरित होते. काय होते, डॅश डॅश पद्धतीने उष्णता स्थलांतरित होते, तर याला म्हणायचं कन्व्हेक्शन. म्हणजे इथं कॉन्टॅक्ट येतो बघा, काय होतो, कन्व्हेक्शन द्वारे तिथे काय होते, उष्णता ट्रान्सफर होत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे की एक वायरिंग मध्ये 60 वॅटचे 10 लाईट पॉइंट जोडून त्याचा उपयोग फक्त 1 सेकंद केल्यास खर्चिक शक्ती सांगा. म्हणजे तुम्हाला काय करायची, 1 सेकंदच आपण काय केलंय, फक्त वापरली ऊर्जा, म्हणजे किती पॉईंट, एक वायर मध्ये 60 वॅटचे 10 लाईट पॉइंट वापरलेले आहे. जे पॉवर काढायची तुम्हाला एका सेकंदात खर्च होणारी पॉवर, तर मग 60 वॅट आहे आणि 10 बल्ब आहे, म्हणजे किती झाली टोटल पॉवर, 600 झाली. काय झाली, टोटल पॉवर किती झाली, 600 झाली. मग एका सेकंदासाठी किती पॉवर खर्च होईल ते काढायचे तुम्हाला. तर इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर किती पॉवर खर्च होईल सांगा बरं का एका सेकंदामध्ये, म्हणजे ही एका तासात होती इतकी 600, तर मग एका सेकंदात किती होईल, तर मग तुम्हाला काय करावं लागेल, इथे 600 भागिले किती करावं लागेल तुम्हाला, 3600, कारण एका तासात किती सेकंद असतात, 3600. तर मग इथं हा झिरो कॅन्सल, झिरो कॅन्सल, झिरो कॅन्सल, झिरो कॅन्सल, म्हणजे 6 भागिले 36, 6 एक 6, 6 6 36, म्हणजे 1 भागिले 6 किती येतंय बघा, भाग जातो का,
नाही, भाग जात नाही म्हणजे काही तर कायद्याला 0 पॉईंटचा. मग इथं झाले 10 म्हणजे 0 पॉईंट. मग आता इथं किती झाले? 10 झाले. 6 एक 6, 6 एक 6, पुन्हा 4 उरले. मग किती झाले तिथं? 40 झाले. म्हणजे 6 6 6 6 किती झाले? 36. पुन्हा 6 6 36 म्हणजे 0.166 म्हणजे डी त्याचा आन्सर आहे. काय आहे? डी त्याचा आन्सर आहे इथे. अलग लक्षात तुमचे हे तुम्हाला बेसिक गोष्टी माहित पाहिजे की एका तासात किती सेकंद असतात. तर किती असतात? 3600 सेकंद असतात एका तासात. म्हणून आपण जितकी पॉवर आली 600 ला भागवलं किती? 3600 न भागिलं तिथे, तेव्हा एका सेकंदाची आपल्याला पॉवर मिळाली तिथे. गुड. तर अशा प्रकारे आपल्या इथं पॉवर बद्दल MCQ घेतले आपण. आलं लक्षात तुमच्या हे? तर हे इम्पॉर्टंट MCQ होते इथे.